गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. काल आपण मॉलिक्युलर मास, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मासेस कसं कॅल्क्युलेट करायचे किंवा ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन्स काय होते, ॲटॉमिक मासची डेफिनेशन काय होते आणि हाऊ टू कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास हे काल आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर शेवटी जे आपण बघितलं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्याचे दोन एक्झाम्पल्स मी घेतले होते. तर आज त्याच्या पुढला जो पार्ट आहे, मोल कन्सेप्ट काय असतो, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच काय नेमकं, एखाद्या जर तुम्हाला ग्रॅममध्ये एखाद्या मॉलिक्युलची जर क्वांटिटी दिली तर त्याचे नंबर ऑफ मोल्स किती असतात ते डिड्यूस कसे करायचे हे आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, की मॉलिक्युलर मास जो हा कन्सेप्ट आहे तर त्याचं थोडंसं रिव्हिजन मी तुम्हाला सांगतो, कारण की खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. मॉलिक्युलर मास म्हणजेच आपण काल पाहिलं होतं की जेवढे एलिमेंट्स असतात त्या प्रत्येक एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसची काय करत असतो आपण, बेरीज करत असतो. म्हणजे सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द ऑल कॉन्स्टिट्युएंट्स दॅट प्रेझेंट इन दॅट मॉलिक्यूल, त्यालाच आपण काय म्हणतो, मॉलिक्युलर मास. म्हणून मॉलिक्युलर मासचा फॉर्म्युला होतो मॉलिक्युलर मास इज इक्वल टू काय होतं, सम ऑफ, कशाची सम करायची, सम ऑफ ॲटॉमिक मासेस, सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल constituents इन दॅट मॉलिक्यूल. त्या सगळ्या, आता उदाहरणार्थ H2O फॉर एक्झाम्पल, H2Oचं आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचा आहे H2Oचं. तर H2O मध्ये कोणकोण आहेत, कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट सम करायचे, कोणाची ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल कॉन्स्टिट्युएंट, म्हणजे ह्याच्या H2Oमध्ये कोणते दोन कॉन्स्टिट्युएंट, H एक आहे, हायड्रोजन एक आहे आणि ऑक्सिजन एक आहे. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास ह्या दोघांची बेरीज करायची, यालाच आपण काय म्हणतो, मॉलिक्युलर मास. फॉर एक्झाम्पल Hचं ॲटॉमिक मास होतं 1 इंटू हे जो फॅक्टर आहे कोएफिशियंट त्यानं मल्टिपल करायचं, प्लस ऑक्सिजनचं किती आहे 16, टोटल झालं 2 + 16 इज इक्वल टू 18. हे H2Oचं ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास झालं 18. हे अशा प्रकारे आपण मॉलिक्युलर मास काल हे पाहिलेलं आहे, त्याची थोडीशी उजळणी आपण या ठिकाणी घेतली. तर मॉलिक्युलर मास हा जो कन्सेप्ट आहे तो एक्सप्रेस कशामध्ये करतो आपण, इट इज एक्सप्रेस्ड इन डाल्टन. हे तर शेवटी आपण डाल्टन म्हणजेच यू हे अक्षर लिहितो, याचा अर्थ आहे हे डाल्टनचं सिम्बॉल आहे. म्हणजेच तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जातं, मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस्ड इन डॅश 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 डॅश. तुम्हाला विचारतात मॉलिक्युलर मास कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण, एक्सप्रेस्ड इन. तर कशामध्ये एक्सप्रेस करतो, मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस्ड इन डाल्टन. कुठल्या ह्याच्यामध्ये, एक्सप्रेस्ड इन. याचा आन्सर आहे काय, याचा आन्सर डाल्टन. आणि त्या डाल्टनसाठी सिम्बॉल आपण यू वापरतो. म्हणून जर इथं तुम्हाला दिसलं असं मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू 80 आलं होतं उत्तर आपण 18, तर तिथं आपण यू हे अक्षर लिहिलं होतं, याचा अर्थ 18 डाल्टन. हे असं तुमचं मॉलिक्युलर मासचा कन्सेप्ट इथं क्लिअर होतो आहे, पूर्ण होत आहे. त्याच्यानंतर पुढला पॉईंट आहे आपल्याला आज बघायचा, जो पुढचा जो त्याच्यावरती डिपेंड आहे, मोल कन्सेप्ट काय असतो, कशाला म्हणायचं मोल कन्सेप्ट. म्हणजे 1 मोल, जसं आपण बघा साधं उदाहरण जर आपण घेतलं तर आपण बाजारामध्ये गेलो किंवा एखाद्या दुकानामध्ये गेलो, आपल्याला साखर घ्यायची आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत किंवा तेल घ्यायचं आहे, तर आपण ते कशामध्ये एक्सप्रेस करतो की किलोग्राममध्ये. 1 किलोग्राम साखर द्या, 1 किलो शेंगदाणे द्या, 1 किलो तेल द्या, असं आपण त्याला एक्सप्रेस करण्याची क्वांटिटी, एक्सप्रेस करण्यासाठी युनिट वापरतो. तसंच ज्यावेळेस आपण केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जातो, आपण कुठे गेलेलो होतो सध्या, केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये. तर केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड 1 किलो, त्याच्यानंतर वॉटर 1 किलो, असं युनिट आपल्याला वापरता येत नाही. तर त्या ठिकाणी आपण काय ज्यावेळेस केमिस्ट्री लॅबमध्ये गेलो त्यावेळेस 1 मोल NaOH घ्या, 1 मोल H2O, किंवा मला पाहिजेत 5 मोल पाहिजेत, 5 मोल ऑफ सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं असं तुम्हाला सांगतात शिक्षक. टेक द 5 मोल ऑफ द H2SO4 इन द बिकर असं म्हटलं असतं. मग आपण 5 मोल म्हणजे काय कन्सेप्ट आहे, 5 मोल म्हणजे नेमकं काय हे आपण पहिल्यांदाच ऐकतोय.
मग ते 5 मोल हे समजवण्यासाठी तुम्हाला अगोदर हा कन्सेप्ट शिकला पाहिजे. मग मोल कन्सेप्ट, हा कन्सेप्ट काय आहे तर हे बघायचं आपल्याला. कुठला कन्सेप्ट पाहायचा आपल्याला? मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्ट हाचा मेन पॉईंट आहे आपला. तर मोल कन्सेप्ट म्हणजेच काय असतं? इट इज अ क्वांटिटी. इट इज अ क्वांटिटी. इट इज दॅट क्वांटिटी. एक अशी क्वांटिटी आहे. इट इज दॅट क्वांटिटी. एक अशी क्वांटिटी आहे. इट इज दॅट क्वांटिटी whose, it is that quantity whose mass in a gram, whose mass in a gram is equal to, whose mass in a gram of that substance, किंवा whose mass in a gram is equal to 1 mole, is equal to mole of that substance. म्हणजेच एक अशी क्वांटिटी आहे की ज्याच्यामध्ये त्या सबस्टन्सचं ग्राममध्ये काय घ्यायचं? मास घ्यायचं. हुज मॉलिक्युलर मास इन ग्राम. हुज आपण या ठिकाणी घेऊ. हुज मॉलिक्युलर मास इन अ ग्रॅम इज इक्वल टू दॅट इज मोल ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजेच ते जे आपण मॉलिक्युलर मास काढलेला आहे. आता उदाहरणार्थ H2O तुम्हाला जर म्हटलं 1 मोल H2O घ्या. एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात. 1 मोल H2O तुम्हाला केमिस्ट्री लॅबमध्ये गेल्यानंतर 1 मोल H2O घ्यायचं आहे. तर काय करणार अगोदर तुम्ही त्याचं काय काढणार? मॉलिक्युलर मास काढावं लागेल अगोदर तुम्हाला. कारण की इथं आपण म्हटलं आहे एक अशी क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मॉलिक्युलर मास. आणि ते मॉलिक्युलर मास कशामध्ये लावायचं? त्याला ग्रॅममध्ये घ्यायचं. आता ह्याचं H2Oचं मॉलिक्युलर मास माहिती आहे सगळ्यांना. आपण मगच काढलं होतं. किती आलं होतं? 18. आता मी काय ते काढत बसत नाही आहे. 18 आहे मॉलिक्युलर मास. किती आहे H2Oचं? 18. हे हे झालं त्याचं मॉलिक्युलर मास इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ H2O in ग्रॅम. 1 मोल ऑफ H2O म्हणजेच मॉलिक्युलर मास ऑफ H2O इन ग्रॅम. मग 1 मोल ऑफ H2O घ्यायचं आहे तुम्हाला. 1 मोल ऑफ H2O इज इक्वल टू किती आलं होतं आपलं उत्तर? 18. मॉलिक्युलर मास किती आलं होतं? 18. शेवटी काय लावायचं? ग्रॅम. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ते शिक्षक केमिस्ट्री लॅबमध्ये 1 मोल ऑफ H2O घ्या म्हणतात त्यावेळेस तुम्ही काय घ्यायचं? जायचं वजन काट्यावर जायचं. तिथं बॅलन्स ठेवलेला असतो. तिथं बॅलन्सवर द्यायचं आणि किती? 18 ग्रॅम H2O घ्यायचं बिकरमध्ये. आणि तेच म्हणजे असं तुमचं 1 मोल ऑफ H2O. अशा प्रकारे ह्या प्रत्येक सबस्टन्स आपण 1 मोल कॅल्क्युलेट करत असतो. परत एकदा सांगतो, नीट समजून घ्या. मोल कन्सेप्ट म्हणजेच काय? ही एक अशी क्वांटिटी असते जी हुज मॉलिक्युलर मास इन ग्रॅम इज इक्वल टू मोल ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे त्याचं मॉलिक्युलर मास जे आहे ते ग्रॅममध्ये घेतलं म्हणजेच आपलं काय मिळालं? आपल्याला त्याचं 1 मोल मिळालं. कळलं? हे आहे तुमचा मोल कन्सेप्ट. आता ह्याच्यावर आपण याचे उदाहरण घेऊ 1-2. याच्यावरती आपण याचे एक्झाम्पल जर घेतले तर आपल्याला सहज समजून जाईल की त्याचे मॉलिक्युलर मास मोल कन्सेप्ट कसे कॅल्क्युलेट करतात. मग मोल कन्सेप्टचा फॉर्म्युला पण आहे का तुम्हाला कसे कॅल्क्युलेट करायचे असतात. तर त्याचा फॉर्म्युला बघा. नंबर ऑफ मोल्स. कुठल्याही जर एखादं तुम्हाला दिलं, आता समजा हे 1 ग्रॅम झालं, 1 मोलचं किती झालं? 18 ग्रॅम. जर तुम्हाला असं जर म्हटलं 90 ग्रॅम तुम्हाला विचारलं आहे, 90 ग्रॅम वॉटरचे किती मोल होतील? म्हणजे 90 ग्रॅम वॉटर आहे तर त्याचे एकूण मोल किती असं विचारलं आहे. हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट इन द 90 ग्रॅम ऑफ वॉटर? कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. लक्षात. आता ग्रॅममध्ये दिले तुम्हाला क्वांटिटी. तर अगोदर तुम्हाला माहिती आहे अगोदर काय काढायचं आपण? सगळ्यात अगोदर मॉलिक्युलर मास काढायचा. त्याचा किती आहे? 18 आहे. तर डायरेक्ट मला 18 माहिती आहे म्हणून ह्याचा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स हे असं जर दिलं तुम्हाला तर ग्रॅममध्ये एखादी क्वांटिटी त्याचे मोल्स काढायचे किंवा
याच्या पुढे ॲव्होगॅड्रो नंबर एक कॅल्क्युलेट करायचं. नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे पण आहे पुढे एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. तर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू त्याचं मास इन ग्रॅम, मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. मास इन ग्रॅम इज इक्वल मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. म्हणजे समजा आता हे तुम्हाला दिलं आहे 90 ग्रॅम वॉटरमध्ये किती मोल्स असतील, नंबर ऑफ मोल्स, तो तुमचा फॉर्म्युला आहे. आता मी डायरेक्ट घेतलेलं आहे. स्टेपनं जर जायचं म्हटलं तर ते आपण ॲव्होगॅड्रो नंबरच्या वेळेस घेतोय आपण, त्यावेळेस तुम्हाला सिस्टमॅटिक स्टेप वाईज देईल. आता हे चल डायरेक्ट तुम्हाला घेतलं आहे आन्सर याचं. हा फॉर्म्युला तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. आता आपल्याला कुणाचं काढायचं आहे? वॉटरचं. कुणाचं काढायचं आहे? वॉटरचं. तर वॉटरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे H2 आणि मॉलिक्युलर मास पण आपण बऱ्याच वेळा कॅल्क्युलेट केला आहे. त्याचं उत्तर आहे 18 ग्रॅम. बरोबर. तर आता तुम्हाला या ठिकाणी बघा, ठेवा ती व्हॅल्यू. मॉलिक्युलर मास इन ग्रॅम किती दिले तुम्हाला गिव्हनमध्ये? 90 ग्रॅम दिले. किती दिले तुम्हाला? 90 ग्रॅम अपॉन त्याचं मॉलिक्युलर मास किती आलं आहे? 18. हे तुम्हाला कॅल्क्युलेट केले. 18 × 18 18 × 5 90. म्हणजे किती मोल्स झाले? 5 मोल्स. कळलं का? समजलं का? हे असं तुम्हाला एक एक्झाम्पल आहे जे तुम्हाला कुठल्याही सबस्टन्सचे, कुठल्याही मॉलिक्युलचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात. कुठलंही जरी दिलं तर, कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला दिलं तर. समजलं का? म्हणजे ॲक्च्युअल आपण आता ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, मोल कन्सेप्ट काय असतो आणि एखाद्या गिवन व्हॅल्यूचे, एखाद्या मॉलिक्युलचे नंबर ऑफ मोल्स किती कसे कॅल्क्युलेट करायचे ह्याचा हा फॉर्म्युला तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. दिलेल्या व्हॅल्यू फक्त पुटअप करायचे, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतात. त्याच्या पुढे आहे तुम्हाला बघायचं आहे ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच काय. आता जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणखी ह्याच्यावर, हे सगळे कन्सेप्ट एकावर एक डिपेंड आहेत बघा. ॲटॉमिक नंबर ज्यांना समजला त्याला ॲटॉमिक मास नंबर समजतो. ॲटॉमिक मास नंबर ज्याला समजलं त्याला मॉलिक्युलर मास समजतं. मॉलिक्युलर मास इन ग्रॅम एक्सप्रेस केलं की 1 मोल समजतं. आणि 1 मोल कन्सेप्ट समजला की त्याच्यानंतर ॲव्होगॅड्रो नंबर, किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात एखाद्या मॉलिक्युलमध्ये, ते पण तुम्हाला समजतं. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे ॲटॉमिक नंबर 1 ते 20 पर्यंतचे चांगले पाठांतर करा. सगळ्या क्वांटिटी तुम्हाला ॲटोमॅटिक सगळ्या फक्त फॉर्म्युले पाठ केले की सगळे येऊन जाईल. आता बघायचं आपल्याला ॲव्होगॅड्रो नंबर हा कन्सेप्ट काय आहे. पुढला कन्सेप्ट आहे आपला ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स दॅट प्रेझेंट इन दॅट सबस्टन्स. त्या सबस्टन्समध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, सॉरी त्या मॉलिक्युलमध्ये, त्या सबस्टन्समध्ये जो तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्या नंबरलाच आपण काय म्हणतो? ॲव्होगॅड्रो नंबर. म्हणजेच टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स present in any substance is constant. त्याची व्हॅल्यू काय असते? कॉन्स्टंट असते. म्हणजे समजा एखाद्या मॉलिक्युल, समजा हा एक खडू घेतला आपण, एक खडू घेतला, त्या खडूमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत 1 मोलमध्ये, तर त्या 1 मोलमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील? त्याची व्हॅल्यू आहे 1 मोल H2O मध्ये किती मॉलिक्युल्स असतात? नंबर ऑफ मॉलिक्युल्स 6.022 × 10⁻23. 6.022 × 10⁻23 कॉन्स्टंट म्हणलोय आपण. हा नंबर कुठल्याही सबस्टन्समध्ये, एनी सबस्टन्समध्ये कसा असतो? कॉन्स्टंट असतो. त्या कॉन्स्टंट नंबरलाच काय म्हणायचं? ॲव्होगॅड्रो नंबर. कळलं का? मी तुम्हाला खडूचं उदाहरण दिलं आहे. खडू हा लहान लहान कणाने बनलेला आहे. मॉलिक्युल्स आहेत का ना त्याच्यामध्ये? नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. तर ते किती मॉलिक्युल्स आहेत त्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सलाच काय म्हणायचं? ॲव्होगॅड्रो नंबर. पण ते कुठल्या ह्याच्यामध्ये? 1 मोल ऑफमध्ये, एका मोलमध्ये कुठल्याही सबस्टन्सच्या 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन
एनी सबस्टन्स इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. इथं आपण असंही लक्षात ठेवू शकतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स. मग H2 जे आपण एनी सबस्टन्स घेतला, कुठलाही सबस्टन्स घ्यावं, 1 मोल H2 1 मोल NaOH घ्या, त्याच्यामध्ये पण असणाऱ्या नंबर ऑफ मॉलिक्युलची संख्या फिक्सच असणार आहे, 6.022 इंटू 10⁻23. 1 मोल ऑफ H2SO4 घ्या, त्याच्यामध्ये असणारी व्हॅल्यू काय असणार आहे, कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ती किती असणार आहे, 6.022 इंटू 23 10⁻23. म्हणून हा पॉईंट लक्षात ठेवा. परत एक सांगतो, ॲव्होगॅड्रो नंबर इज द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज अ constant, that is number of molecules in 1 mole of any substance is equal to, this number is a 6.022 into 10⁻23. हा नंबर तुम्हाला कायमचा लक्षात ठेवायचा आहे, कारण की ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्हणून इट इज एक्सप्रेस्ड बाय इन ॲव्होगॅड्रो नंबर जो आहे तो आपण कशामध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये लेटर मानतो, Na. ॲव्होगॅड्रो नंबर. कळलं? असं ॲव्होगॅड्रो नंबर तुम्हाला हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती पुढे एक 3 मार्काला प्रश्न असतो. समजले तुम्हाला असं गृहीत धरतो, कारण की सोपं आहे एकदम, असं काय अवघड नाही आहे. हे 1 मोलमध्ये आहे. जर समजा 2 मोलमध्ये विचारलं तर तुम्हाला 1 मोलमधली व्हॅल्यू फिक्स आहे. 2 मोलमधले मतलब 2 ह्याला फक्त मल्टिपल करायचं. आता मग आपण पाहिलं होतं 5 मोल ऑफ H2 90 ग्रॅममध्ये किती मोल मिळाले ते 5 मोल्स मिळाले होते की नाही. मग 5 मोल्समध्ये जर कॅल्क्युलेट करायचं तर फक्त ह्या व्हॅल्यूला 5 मल्टिपल करायचं. एका मोलमध्ये एवढे फिक्स आहे, तर 5मध्ये किती, तर आपण 5 मल्टिपल करतो. उदाहरण आपल्याला माहीतच आहे की 1 अंडं 5 रुपयाला, तर 10 अंडी कितीला, तर 10 अंड्याला काय करतो आपण 30 × 5 करतो. सेम तसंच आहे, 1 मोलमध्ये एवढे, तर 5 मोलमध्ये किती, तर नुसतं 5 त्या व्हॅल्यूला काय करायचं, मल्टिपल करायचं. एकदम सोपं आहे, इझी आहे. फक्त गोंधळून नाही गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण की एकदा कन्सेप्ट समजला की समजला. तुम्हाला कसलेही जर एक्झाम्पल दिले तर तुम्ही ते इझी आणि चांगल्या प्रकारे समजून घेता. आणि हेच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पुढे BSc किंवा 12वी ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल्स करता सायन्समध्ये, त्यावेळेस हेच तुम्हाला इझी बनतं आणि समजून घेतं. तर बघूयात आपण पुढचं आहे. तुम्हाला ह्याचे काही एक्झाम्पल्स आहेत जे आपल्या 9th टेक्स्टबुकमध्ये आहेत. 2 एक्झाम्पल घेतो. मग एक तर तुम्हाला सांगितलेलं आहे, तेच एक्झाम्पल परत एकदा घेतो मी. तुम्हाला दिलेलं आहे 90 ग्रॅम, आपण नंतर घेऊ शकतो किंवा घ्या 90 ग्रॅमचंच घ्या एकदा. हां, स्टेप वाईज जाऊयात आपण. 90 ग्रॅम ऑफ, तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतात बघा. क्वेश्चन असा आहे तुम्हाला, deduce or calculate number of molecule. Deduce or calculate number of molecules in given quantity किंवा in given compounds. जे तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला पहिलं दिले, तुम्हाला या ठिकाणी ए आहे 90 ग्रॅम वॉटर दिले, 90 ग्रॅम वॉटर. आता ह्या 90 ग्रॅम वॉटरमध्ये काय तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर, जो एका मोलमध्ये असतो 6.022 इंटू 10⁻23. आता तुम्हाला कितीचे काढायचे, 90 ग्रॅमचे. तर हे स्टेप वाईज जर आपण गेलं, 90 ग्रॅम वॉटर आहे, तर अगोदर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर बघा. अगोदर काय करायचं, वॉटर दिले म्हणून तुम्ही काय घ्यायचं, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर. अगोदर त्याचा वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला घ्यायचा. काय आहे, H2O. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर किती आहे, H2O. त्याच्यानंतर त्याचं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू, आपल्याला माहीत आहे Hचा ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक मास नंबर आहे 1. त्याची सम करायची, मॉलिक्युलर मास म्हणजे सम ऑफ ॲटॉमिक मासेस
1 इंटू 2 प्लस ओचं आहे 16 आलं आपलं 18 बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे हे झालं फर्स्ट, हे झालं सेकंड. पुढं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला माहीत आहे 1 मोल ऑफ H2O. 1 मोल ऑफ H2O इज इक्वल टू किती झाले 18 ग्रॅम. 1 मोल ऑफ H2O म्हणजेच काय 18 ग्रॅम वॉटर घ्यायचं. हे झालं 1 मोल. तुम्हाला माहिती आहे त्याच्या पुढेही नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ H2O. 1 मोल ऑफ H2O बरोबर किती असतात किंवा त्याच्या अगोदर नंबर ऑफ मोल्स घ्या. नंबर ऑफ मोल्स किती आहेत त्याचाही फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. नंबर ऑफ मोल्स इन H2O. काय आहे फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स इन H2Oचा मॉलिक्युलर मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. फॉर्म्युला आहे त्याचा आपला मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. माहीत आहे तुम्हाला मॉलिक्युलर मास त्याचं ग्रॅममध्ये किती दिले 90 ग्रॅम दिले बरोबर. तर 90 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स इन H2O इज इक्वल टू मास इन ग्रॅम किती आपलं दिलेलं 90 अपॉन मॉलिक्युलर मास किती मिळालं आपल्याला 18 1 जा 18 5 जा 19 म्हणून किती आलं 5 मोल्स आले. आपल्याला 5 मोल्स कशी थांबायचं आहे का त्याच्या पुढली स्टेप्स आपल्याला काढायचे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे आहेत. मग तुम्हाला माहिती आहे 1 मोलमध्ये किती असतात 6.022. 1 मोल ऑफ H2O इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. हा त्याचा झाला अवॅगॅड्रो नंबर. तुम्हाला कितीचे काढायचे 5 मोलचे. देअरफॉर 5 मोल ऑफ H2O इज इक्वल टू 5 इंटू 6.022 इंटू 10⁻23. येणारं उत्तर हे तुमचं नंबर ऑफ मॉलिक्युल्स असेल. कळालं स्टेप समजलं का. हे असं एक एक्झाम्पल आपण घेतलं. हे 3 मार्काला तुम्हाला पडू शकतं परीक्षेला. परत एकदा सांगतो ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गिवन क्वांटिटीचे जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असतात तर सर्वप्रथम अगोदर पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला अगोदर काय करायचं आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे आठवायचं आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला समजल्यानंतर त्याचं मॉलिक्युलर मास काढायचं आहे. मॉलिक्युलर मास काढल्यानंतर तुम्हाला 1 मोल ऑफ H2O मध्ये माहिती आहे तुम्हाला त्यालाच आपण 1 मोल ऑफ H2O म्हणजे 18 ग्रॅम त्याला ग्रॅम लावायचं फक्त. त्याच्यानंतर काय काढायचं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स इन H2O फॉर्म्युला ठेवायचा मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. तेच ठेवलं आपण 90 ग्रॅम अपॉन 18 5 जा 19 5 मोल्स मिळाले. 1 मोलमध्ये किती असतात अवॅगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. मग 5 मोलमध्ये किती एकामध्ये एवढे तर 5मध्ये किती विचारलं तर 5 इंटू 6.022 इंटू 10⁻23. हे असं तुम्हाला त्याचं नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे असतात. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण जेणेकरून तुम्हाला लगेच समजून जाईल. पुढचं एक्झाम्पल आहे व्यवस्थित लक्ष द्या. एकदा समजलं की तुम्हाला परफेक्ट समजून जाईल. फक्त स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि शेवटी तुम्हाला मी स्टेप्स सांगेन. बघा आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन तुमच्या टेक्स्टबुकमधलेच एक्झाम्पल आहेत बघा. तुम्हाला हे आहेत ह्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजनचे तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिड्यूस करायचे आहेत कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर बघा सगळ्यात अगोदर पहिली स्टेप्स काय आपली त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. स्टेप्स लक्षात ठेवा. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्सिजन काय आहे O2. काय आहे O2.
त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला झाल्यानंतर त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास, दुसरा पॉईंट आहे तुमचा मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू, ओचा आहे ॲटॉमिक ओचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि मास नंबर आहे 16. मग ह्याच्यामध्ये किती आहेत 16 × 2 किती आलं तुमचं 32. मॉलिक्युलर मास किती आलं तुमचं 32. आता हे जे तिसरं आहे 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू दॅट एक्सप्रेस्ड इन ग्रॅम. म्हणजेच 1 मोलमध्ये किती आले 32 ग्रॅम्स आले. परत तुम्हाला काढायचं आहे 32 ग्रॅम म्हणजेच किती झालं, नंबर ऑफ मोल्स तुम्हाला लगेच समजलं आहे. त्याच्यामुळे इथं काय एका मोलमध्ये 32 ग्रॅम आहेत. त्याच्यामध्ये पुढचं फॉर्म्युला वापरायची गरजच नाही आहे. जर इथं 64 त्याच्या पुढच्या पट्टीमध्ये असलं असतं तर आपण नंबर ऑफ मोल्स काढले असते. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू फॉर्म्युला घेऊन काय होता फॉर्म्युला, मास इन ग्रॅम अपॉन नंबर ऑफ मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. आता इथं डायरेक्टच तुम्हाला मिळालं आहे 1 मोलमध्ये किती असतात 32 ग्रॅम असतात. म्हणजे एक मोलची डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला. त्याच्यामुळे पुढचं काय कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. चौथा पॉईंट आहे 1 मोल ऑफ O2 किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स. चौथा पॉईंट आहे तुमचा नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ O2. एका मोलमध्ये किती असतात 6.022 × 10⁻23. हे डायरेक्ट तुमची व्हॅल्यूज आली आहे. कारण की ते एकाच 32 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे. त्यामुळे ह्याच्यापुढं याचं पुढं कॅल्क्युलेशन नसणार आहे. कळालं? म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये समजते का, जर तुम्हाला एखाद्या सबस्टन्सचे एखाद्या फॉर्म्युल्याचे जर तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे म्हटलं तर बेसिकली त्याला 5 स्टेप्स आहेत. ज्या 5 स्टेप्स आपण आता बघूयात. मला तर वाटतं की चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल नक्कीच. कारण की जर तुम्ही हे स्टेप्स लक्षात ठेवल्या तर इझी आहे आणि खूप इझी आहे. काही अवघड नाही आहे. काही गोंधळ करून घेण्याची काही गरज नाही आहे. शेवटी तुम्हाला मी स्टेप्स सांगतो. याच्या पहिली स्टेप्स मी सांगितलेली आहे. 5 स्टेप्समध्ये जायचं आहे. मेन 5 स्टेप्स आहेत. कुठल्याही ह्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे म्हटलं तर त्या 5 स्टेप्स लक्षात ठेवायच्या. जर तुम्हाला आलं कॅल्क्युलेट ऑर डिड्यूस नंबर ऑफ मॉलिक्युल्स असं जर एक्झाम्पल आलं किंवा नंबर ऑफ मोल्स असं जर एक्झाम्पल आलं तर पहिली स्टेप्स ॲन्सरमध्ये लिहित असताना सुरुवातीला त्याचा काय लिहायचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कुठल्याही याचं म्हटलं की आता एक स्पेसिफिक एक्झाम्पल आहे का आपलं नाही, आपण जनरल घेतो आहे. त्याचं काय घ्यायचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पहिल्या स्टेप्समध्ये लिहून काढायचा. दुसरी स्टेप्स आहे आपली मॉलिक्युलर मास त्याचं कॅल्क्युलेट करायचं. त्या सबस्टन्सचं माहीत आहे तुम्हाला मॉलिक्युलर मास म्हणजे सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएंट्स, ऑल कॉन्स्टिट्युएंट्स. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट झालं की पुढं आहे नंबर 1 मोल ऑफ सबस्टन्स, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू त्या सबस्टन्सचं नाव लिहायचं इज इक्वल टू 1 मोलमध्ये किती असतात 6.0 किंवा ते पुढे घ्या. नंतर तिसरी स्टेप याची घ्या. मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट झालं की 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स इज इक्वल टू त्याचं मास इन त्याला ग्रॅम लावायचं. इथं मॉलिक्युलर मास मिळणार तुम्हाला, मास इन ग्रॅम मिळाल तुम्हाला. त्याच्यानंतर चौथी स्टेप्स आहे नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. माहिती आहे तुम्हाला नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आहे मास इन ग्रॅम, जे तुम्हाला वर मिळालेलं आहे. इथं जो मॉलिक्युलर मास तुम्हाला मिळतो त्याला फक्त
डॅश डॅश करून काय लावायचं ते आन्सर इथं लिहून त्याला ग्रॅम लावायचं. इथं नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास इन ग्रॅम जे तुम्हाला विचारलेलं आहे इथं वरती अपॉन मॉलिक्युलर मास. ही 4थी स्टेप्स. इथं तुम्हाला त्याचे नंबर ऑफ मोल्स मिळतात. आणि लास्ट स्टेप आहे 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. तर दिलेल्या ह्याच्यामध्ये फक्त त्याला काय करायचं इंटू करायचं. कळलं? समजलं का? असंच हे आहे तुमचं. हे असं 5 स्टेप्समध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं असतं. ह्या 5 स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा. 5व्या स्टेप्समध्ये फक्त इंटू करायचं आहे. येणाऱ्या व्हॅल्यूला इथं जे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथं येणाऱ्या फक्त त्याला इंटू 6.022 इंटू 10⁻23. इथं जे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतात त्याचे जे तुमचं इथं 5 इथं मिळतं की तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ते फक्त इथं ठेवायचं आणि त्याची व्हॅल्यू ठेवायची. हे असं तुम्हाला 5 स्टेप्समध्ये हे एक्झाम्पल पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊन जाईल. धन्यवाद.